हाय, हॅलो, नमस्कार. मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आज मिस्टरांना उपवास होता, तर मग येथे मी रताळ्याचे गोड चकल्या बनवणार आहे. तर मग आता येथे रताळ्याचे सर्व काही साल काढून घेतलेले आहे वरची, आणि मग आता छान असे गोल गोल कट करून घेतलेले आहे. तर मग आता येथे मी कढईमध्ये तूप टाकून छान असं तूप पण गरम करून दिलं, आणि मग त्यानंतर आता त्यामध्ये चकल्या टाकून घ्यायच्या आहे रताळ्याचे. तर मग आता छान असं आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे त्या, आणि थोड्या वेळ त्याच्यावरती झाकण ठेवून असं थोडंसं नरम होईपर्यंत आपल्याला वाफवायचं आहे. आणि मग त्यामध्ये आपल्याला लगेच थोडी साखर पण टाकून घ्यायची आहे. तर मग येथे मी थोड्या वाफवायसाठी ठेवलेल्या होत्या. तर मग छान अशा रताळ्याचे काप पण झालेले होते. तर तुम्ही पण बघू शकता. येथे मिस्टरांचा टिफिन पण मी भरून दिलेला आहे. तर मग ते पण स्कूलला गेलेले होते. तर मग येथे मला डब्बे पण घासायचे होते. तर मी काल रॅकवरचे भांडे पण घासून घेतलेले होते. थोडे थोडे करूनच घासायला लागतात. शंभू पण मागे असतो ना, त्यामुळे मग आता येथे मी मान्यवरचे डब्बे सर्व काही घासण्यासाठी घेतलेले आहे. तर येथे डब्बे पण मी आता रिकामे पण करून घेतलेले आहे. तर जे डब्यामधले सामान आहे ना, ते पण आता येथे ऊन कडक पडलेलं आहे. तर मग ते कडक उन्हामध्येच मी वाळत पण ठेवलेले आहे. तर येथे सर्व काही रॅकवरचं मान्यवरचे भांडे काढून घेतले, आणि आता मान्यवरचं सर्व काही ते पसारा पण आवरून घ्यायचा आहे. तर स्वच्छ असं कपड्यानं पण तेथे पुसून घ्यायचं आहे. तर येथे सर्व काही डब्बे रिकामे करून घेतले आहे. आता मला डब्बे पण वाळत ठेवायचे आहे घासून. तर येथे सर्व काही डब्यामधलं मी रिकामं केलेलं होतं उन्हाळ्याचं वाळवणीचं. तर मग येथे सर्व काही आता कडक ऊन पडलेलं होतं, तर मी येथे वाळत पण ठेवलेलं आहे. तर येथे तुम्ही पण बघू शकता, डबे पण छान असे घासून आता मी वरती भिंतीवरती ठेवून दिले आहे. येथे डबे पण छान असे वाळल्यानंतर मग आता मी घरामध्ये पण घेतलेले होते. तर लवकरच सुकलेले होते ऊन कडक असल्यामुळे. तर येथे मग शंभूचं पण पार्सल आलेलं होतं. मिस्टरांनी शंभूसाठी उशी मागवलेली होती. तर मग त्यानंतर डबे वगैरे सर्व काही भरायचे झाल्यानंतर मग आता येथे मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. तर मिस्टरांना उपवास असल्यामुळे मग येथे मी आता डाळ पण लावलेली होती. तर मला येथे सांबार बनवायचं होतं. तर मग मी येथे छान असं सांबार पण बनवलेलं होतं. आजचा मेनू डाळबट्टी होती. तर मग येथे छान असं डाळ पण शिजवून घेतलेली होती, आणि आता येथे डाळीचं वरण पण करून घेतलेलं होतं. तर येथे मी आता कढईमध्ये ना पाणी तापत ठेवलेलं आहे. तर छान असं पाण्याला पण उकळी येऊन द्यायची आहे. तर येथे बट्टीचं पीठ पण भिजत ठेवलेलं होतं. तर छान असं बट्टीचं पीठ पण भिजलेलं आहे. पीठ मी आधीच मळून आणि झाकून ठेवलेलं होतं, म्हणजे छान असं भिजल्यानंतर बट्ट्या पण छान येतात. तर मग आता येथे वरण पण झालेलं होतं. तर मग आता मला गॅस पण बंद करून ठेवायचा आहे. तर मग आता येथे दुसऱ्या गॅसवरतीच मी कढईमध्ये पण पाणी गरम करत ठेवलेलं होतं. तर मग आता येथे जे पीठ भिजत ठेवलेलं होतं, त्या पिठाच्या आता छान असे गोळे पण बनवून घेतलेले होते. तर येथे पाण्याला पण उकळी आलेली होती. तर मग आता हे गोळे बनवलेले आहे ना, मग आता ते पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. तर छान असं पाणी पण गरम झालेलं होतं. तर मग आता इथे आपल्याला सर्व काही गोळे ते पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहे. तर छान असं वाफवून घ्यायचे आहे आपल्याला सर्व काही गोळे ते. तर मग त्यानंतर वाफवल्यानंतर आपल्याला ते छान असं कट करून आणि मग ते तळायचे आहे. तर येथे मी पाण्यामध्ये आता सर्व काही गोळे सोडून घेतलेले आहेत. तर येथे वरण पण छान उकळलेलं आहे. तर मग येथे बट्ट्या पण छान वाफलेल्या आहेत. तर तुम्ही पण बघू शकता. तर मग त्यामध्ये मी सुरीनं ट्राय करून बघितलं, तर छान अशा वाफल्या होत्या. तर येथे 4 कट केलेले आहे. तर तुम्ही पण बघू शकता, एका गोळ्याचे 4 कट केले, आणि मग आता येथे छान असं तेल पण तापत ठेवलेलं होतं. तर मग इथे आपल्याला बट्ट्या तळून घ्यायच्या आहे. छान असं तेल कडक करून घ्यायचं, आणि मग त्यामध्ये आपल्याला सर्व काही बट्ट्या सोडून आणि तळून घ्यायच्या. तर येथे तुम्ही बघू शकता, खूप छान तळलेले आहे. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा.